आयुष्यभर एकत्र चालायचं ठरवलं होतं ना, मग आता मागे का चालतंय? तू ही अशी इथे काय करतेस? आठवण आली कोणाची? अंबिकाची. ज्या मुलीला मोठ्या विश्वासाने अंबिका इथे घेऊन आली होती, तिने आज जीव देण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट खूप लागली आहे माझ्या मनाला. अंबिकाच्या आत्म्यालाही वाईट वाटलं असणार. या विचाराने झोपच लागत नव्हती मला. म्हणून त्याची माफी मागायला आले. सॉरी, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली असेल ना. तुम्ही जाऊन झोपा, मी थोड्या वेळ थांबीन इकडेच. हीच योग्य संधी आहे पत्रिका शोधून काढण्याची. ठीक आहे, तू थांब. मंजिरी, कवडी मिळवण्याचे प्रयत्न कुठवर आले? सुरू आहेत, पण ती कवडी मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. मार्जरी, उद्या दर्श अमावस्या आहे. उद्या मी वेदाचा काटा काढणारच. नाही मंजिरी, ती वेळ योग्य नाही. दर्शामावस्या एकटी नाही, ती अक्षय तृतीया घेऊन येते. याचा अर्थ जाणतेस ना? हा दिवस पावित्र्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो. आपल्याला तेव्हा यश मिळणं अवघड आहे. तशात तुझ्या नवऱ्यावर तुझी मोहिनी विद्या काम करत नाहीये आणि तू तयार केलेली मायाची पत्रिका बिनकामाची निघाली. अशी पराभवांची मालिका सुरू आहे. त्यामुळे या अमावस्येला आपल्याला धीर धरावा लागेल. म्हणजे मी काहीच करायचं नाही? करायचंय ना, करायचंय. या दिवसात तुला कवडी मिळवावी लागेल. मिळवशील ना? मी ती कवडी मिळवणारच. बाबा, आपण जन्मपत्रिका शोधायला आलोय खरं, पण आई कुठे गेलीये? ते सगळं मी तुला नंतर सांगतो. आधी पत्रिका शोध. तू इकडे तिकडे बघ. मी हो. अनन्या, हा, हीच ती पेट. बघूया. दादासाहेब, काय चाललंय? आई, अगं तू एवढ्या रात्री कुठे गेलेलीस? मी
मला अंबिकाची आठवण येत होती. झोप लागत नव्हती म्हणून तिने लावलेल्या चाफ्याच्या झाडापाशी गेले होते. हं? काय शोधताय तुम्ही? मंजिरी तू त्या 3 जन्मपत्रिका कुठे आहेत? कुठल्या जन्मपत्रिका? ज्याच्यावर कुणाचीही नावं नव्हती त्या. काय बोलताय तुम्ही? भास झालाय का तुम्हाला? माझ्याकडे अशा कुठल्याही जन्मपत्रिका नाहीयेत. मंजिरी, मला कसलाही भास नाही झालेला. करेक्ट. या पेटीत त्या पत्रिका होत्या. झालं समाधान? नाहीये ना काही त्यात? काय चाललंय तुम्हा दोघांचं? हां, माझ्यावर विश्वास दाखवताय तुम्ही? काय चाललंय काय तुमच्या मनात? आणि अनन्या, तूही शंका घेऊ लागलीस माझ्यावर? नाही आहे, असं काही नाही आहे. खूप उशीर झालाय, मी झोपायला जाते. मंजिरी, मला कळत नाही नक्की तुझ्या मनात काय चाललंय, पण शोधावं लागेल. प्रयत्न थांबून नाही चालणार. तुमच्या मनात काय चाललंय मला माहिती नाही, पण आत्ता शांत झोपा तुम्ही. म्हाताऱ्या, तुझी ही हिंमत माझ्यावर पाळत ठेवून माझी हेरगिरी करतोस काय? थांब, एकदा अक्षय तृतीया होऊ दे, मग बघतेस तुला. माकड करून नाचवेन तुला माझ्या तालावर. सुनीता ताई, अगं मी आत्ताच पुसलंय ते. केलंस सुद्धा? तुझ्या हाताला चांगलाच उरक आहे मीरा. अगं सुनीता ताई, गावी असताना ना घर आणि मंदिर मीच स्वच्छ करायचे, ते पण एका दमात. मीरा, अख काय करतेस तू? हे सगळं करायला दुसरी माणसं आहेत घरात. अहो बाईसाहेब, मला माहिती आहे हे सगळं करायला दुसरी माणसं आहेत, पण आज अक्षय तृतीया आहे ना, मग घर कसं असं स्वच्छ दिसलं पाहिजे. आणि तुम्हीच मला म्हणालात ना की हे घर तुझं पण आहे, मग आपल्याच घरात साफसफाई करायला काय हरकत आहे, नाही का? गुणाचीच तू मीरा. आणि मला माहिती आहे आज अक्षय तृतीया आहे, म्हणूनच आज मी तुझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणली आहे. काय? तुझा पहिला पगार.
पहिला पगार? घे अगं घे. आणि हो, हा ड्रेस तुझ्यासाठी. मीरा घे ना. आपल्या अनाथ आश्रमातल्या मुली आहेत ना, त्यांनी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने शिवलाय, खास तुझ्यासाठी बरं का. घे अगं घे मीरा. उघडून बघ कसा. हो. अरे वा, छान आहे ना. खूप सुंदर आहे बाईसाहेब. आज घालशील हा ड्रेस. हा. आणि हो, पाकिटातले पैसे एकदा मोजून घे. 25,000 आहेत. काय? 25,000 रुपये? बाईसाहेब, एवढे पैसे नको नको. अगं नको काय, जास्ती नाही येत ते. तुला किती पगार हवाय हे बोलली सुद्धा नाहीस तू एकदाही. उलट इथे आल्यापासून, वेदाची काळजी घेण्यापासून, ते घरात कोणाला काय हवंय काय नकोय हे बघण्यापर्यंत सगळं करत राहिलीस, अगदी कसली अपेक्षा न ठेवता. मीरा, या शहरात क्वचितच कोणी असं वागत असेल, म्हणून मीच तुझा पगार ठरवला. खरं सांगू का, उलट मला वाटतंय जरा कमीच आहे. आपण वाढूया का पैसे? नको बाईसाहेब, एवढे पैसे. हे बघा, मी हे पैसे नाही घेऊ शकत. आणि बाईसाहेब, मी गावी जर असं काम केलं असतं तर मला 5,000 रुपये पण कोणी दिले नसते. हे तुम्ही घ्या, मी नाही घेऊ शकत हे. मीरा, बाईसाहेब, तुम्ही काहीतरी विसरताय. काय? तुम्ही माझ्या डोक्यावरचं कर्ज फेडलं, मला मोबाईल पण घेऊन दिलात. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की ते पैसे तुम्ही माझ्या पगारातून कापून घ्या. ते पैसे तरी कापून घ्या तुम्ही. या हो ग, विसरलेच मी. आणि इकडे घे घे. हे बघ, याच्यातले 50 रुपये फोनसाठी आणि 50 रुपये कर्जासाठी. असं दर महिन्याला 100 रुपये मी तुझ्या पगारातनं कापणार आहे, कळलं ना? म्हणजे दर महिन्याला फक्त 100 रुपये? अहो बाईसाहेब, असं तर कर्ज फेडायला कित्येक वर्ष जातील. आयुष्य जाईल. तेच हवंय मला. तू कायम माझ्यासोबत राहावीस म्हणून, कळलं? ठेव. वहिनी, वहिनी, आंब्यांचं काम झालेलं आहे. झालं? ये लवकर ये. हम्म. कोकणातल्या हर्षदरावाच्या बागेतले अव्वल दर्जाचे हापूस आंबे आणलेले आहेत. वाह, काय घमघमाट सुटलाय वहिनी. वहिनी, तुमच्या हातचा आमरस खायची खूप इच्छा आहे. आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आमरसपुरीचा बेत होऊन जाऊ दे. हो, का नाही. पण यावेळी आमरसपुरीचा बेत मीराला करू दे. हिला का? आता इतकी वर्ष मी करत आली आहे, पण माझी अशी इच्छा आहे की यावर्षी मीराने करावं. चालेल ना ग? हो बाईसाहेब, अगदी आनंदाने करेन मी. काय ग वेदा? थांब हा. सुनीता ताई, हे बघतेस का जरा? हो. काय झालं वेदा? अगं वेदा, आंबा ना फळांचा राजा आहे. कापून खायला ते काय कलिंगड आहे का वेदा? बरं, मला तू सांग, कलिंगड असं पिळून खाऊ शकतो का आपण? नाही ना. मग तसंच आंबा खायची ना वेगळी पद्धत आहे. शिकवू तुला? हे बघ, आंबा असा आधी हातात घ्यायचा, तो असा पकडायचा, त्याचा आधी देठ काढून घ्यायचा. हा, मग असा अंगठ्याने पकडायचा आणि असा दोन्ही हाताने पिळून घ्यायचा. बरोबर.
असा ना नरम होईपर्यंत पिळून घ्यायचा आणि असा नरम झाला ना की मग चोकून खायचा. मज्जा येते. थांबा तुला देते. हे घे खा. कसं आहे वेदा? तू आंबा खा, मी पुऱ्या तळते. हा सुनीता ताई उद्या मी करते. हो खा. काय गए हवरट आंबे कसली खात बसले ग इथे? अगं आमरस करायचा ना सगळ्यांना, तू आंबा चोखून काय खातेस? काही नाही, लाडावून ठेवलेलं आहे तिला, दुसरं काही नाही. तर झाराचा चटका दे तिला. तुम्हाला चटका द्यायला पाहिजे आता. अगं हिनी तळल्यात ना पुऱ्या, मी जरा क्वालिटी चेक करत होतो. मला माहिती आहे तुमची क्वालिटी टेस्ट करायची पद्धत, कळलं ना? आणि आता अजून नैवेद्य दाखवायचा बाकी आहे, कळलं? कुठल्याही पदार्थाला हात लावायचा नाही, कळलंय? आणि ये काय सांगितलं मी? तू सगळे आंबे खाल्लेस, आम्ही काय तुझ्या तोंडाकडे बघायचंय? हा ठेव ठेव तो आंबा खाली ठेव लवकर. बाळा कपडे खराब होतील की नाही, नको खाऊसा आंबा. प्रेम उतू जात आहे का तुमचं? हा एवढं लाड करायची काही गरज नाहीये. आता खा, भरपूर आंबे खा. आत्या, नैवेद्यासाठीचा जो आमरस आहे तो मी आधीच फ्रीजमध्ये काढून ठेवलाय आणि हे आंबे मी वेदाला खाण्यासाठीच बाजूला काढले होते. हो का? अगो बाई, नवीन ड्रेस घातलायस आज? जगा मगा मला बघा. आज पगार झाला असेल ना? अगं पगाराचा दिवस आहे आज घरातल्या नोकरांचा. हो की, विसरलेच होते मी. काय मग, कुठे उधळणारेस पैसे? आत्या, काय ग आत्या? हा तू किचन मध्ये काय करतेस आज? अगं इथं ना जात होते ना मी, तो माझं लक्ष गेलं वेदाकडे. बघ ना आंबे खाताना किती गोड दिसते ना, छोटी छोटी एवढीशी. आणि म्हटलं विचारावं, एवढी कामं आहेत तर मीराला काही मदत हवी आहे का म्हणून आले. अच्छा, हा अगं आपल्याला जायचं होतं ना. अय्या, हो आम्ही आलो. हा चला चला. वेदा, माझी बबी आज स्वतःच्या हाताने खातीयस तू? मीरा, हे फक्त तू करू शकतेस. तुझ्या येण्याने या घरात आनंद पसरलाय. थँक्यू. काय, किती आंबे खाल्लेत? गोड दिसतेस. वा 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 मंजिरी, आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आमरसपुरीचं जेवण. असं जेवण असलं ना की 1-2 पुऱ्या एक्स्ट्राच जातात. हो ना, मग अजून 2 घे. पण मस्त झाला सगळा स्वयंपाक, मस्तच झाला. वा माया वा. असं असेल तर मग अजून हवाय मला आमरस. आवडलंय ना? येस. थँक्यू. थँक्स. अरे अजित, आजचा सगळा स्वयंपाक मायानी नाही मीराने केलाय.
आजचा सगळा स्वयंपाक मीरानेच केलाय. मी फक्त तिला जमेल तेवढी मदत केली आहे. म्हणजे थँक्यू पण तिच्या बिहाफनेच बोलणार होते, पण त्या अगोदरच तुम्ही बोललात. अरे अथर्व, ये. कुठे गेला होता सणासुदीच्या दिवशी? जा जाऊन फ्रेश होऊन घे, सगळे एकत्र जेवून. सगळे? मग वेदा कुठे आहे? वेदा झोपलीये. काय ती चिडून तर झोपली नाहीये ना? नाही नाही, तिने भरपूर आंबे खाल्ले, त्यामुळे तिचं पोट भरलंय, मग जाऊन झोपली. वा मीरा, नाईस. This for me? This is beautiful.